तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यातून होणारा कमीत कमी खर्च कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पपईची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल। तर ही जी पपई लावलेली आहे आपण, हे कधी लावली? 15 दिवस झाली। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, पपई 15 दिवस लागवड झालेली आहे आणि अशा प्रकारे आहे। आणि याच्यामध्ये यांनी मेथी आंतरपीक घेतलेलं आहे। बघू शकता, मी तुम्हाला पूर्णतः सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। यांनी ही पपई लावलेली आहे, पपईमध्ये मेथी टाकलेली आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर ही पपई कोणत्या व्हरायटीची असेल? 15 नंबर 15 नंबर 776 का? बरं बरं। तर मला सांगा, तर हे किती एकर पपईचं रान आहे? 1.5 एकर आहे। 1.5 एकर। आणि या 1.5 एकरमध्ये किती रोपं बसली पपईची? 1.5 एकरमध्ये 1500। तर 1500 रोपं बसली तर किती रुपयाला एक रोप पडलं आपल्याला? 15 रुपयाला। तर 22,500ची रोपं झाली। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एका एकरचं यांनी गणित सांगलेलं। आणि किती बाय कितीवर आहे पपईची लागवड? 7 बाय 7 वर। बरं, 7 बाय 7 वर लागवड म्हणजे तुम्हाला कोणी सांगलेलं आहे का? नाही, आणि दरवर्षी हेच पद्धतीने लावतो। बरं बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर लावायचे असेल तर हे अनुभवी शेतकरी आहेत। तुम्ही 7 बाय 7 वर पपईची लागवड करू शकता। आणि तुम्ही हे जे 15 नंबर निवडलेलं आहे, हे आपल्या वातावरणात टिकते का? टिकते ना। रोगाला बळी वगैरे पडत नाही का? नाही, रोगाला बळी पडत नाही आणि जास्त उठाव नाही। असं का? 15 नंबरला घेवाल जास्त आहे। बरं बरं। आणि किती दिवसानंतर पीक येते या पपईचा अंदाज? 7 महिन्यामध्ये। 7 महिन्यामध्ये। बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांनी अशा प्रकारे तुम्हाला पपईची माहिती देत आहेत। आणि आतापर्यंत हिला काय खर्च आला? आपण पपई लावायला दुसरा वैयक्तिक म्हणजे काय, कोणते खतं टाकता काय? खतं अजून एक कोणतीच दिली नाही, आता द्यायची। बरं बरं। DAP आणि 20-20-13। बरं। DAP 24-24 असं 3 मिश्रण करून तिन्हीचे 1 डोस द्यायचा पहिला। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ही ड्रिचिंग पण केलेली आहे या पपईला आणि अशा प्रकारे हे नियोजन बनवलेलं आहे। आणि तुम्ही पण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आणि तुम्ही पपई पहिली पण लावलेली आहे, पपईचं खास करून उत्पन्न परवडते का? हां, परवडते ना। बरं, काय रेटमध्ये राहत असेल कमीत कमी आणि जास्तीत जास्त? कमीत कमी 10 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये। बरं, आणि माल टनामध्ये जास्त निघतो आहे ना? हां। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपल्याला यांनी माहिती दिलेली आहे। आणि पपई मोठी झाल्यानंतर आपण आणखीन यांचा एक व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जय जवान जय किसान।